श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अधिक मासातील एकादशी आलेली आहे. कमला एकादशी आहे. तर या एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. तर त्यामुळे आपल्या आयुष्यातले कष्ट जे आहे तर ते दूर होतील. आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर असा हा अगदी साधा, सोपा पण खूप प्रभावी उपाय आहे. तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या जीवनातले, तुमच्या आयुष्यातले जे कष्ट आहे ते दूर होतील. भगवान श्री हरी विष्णू जे आहे त्यांचा भरभरून तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या कष्टासोबत तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळेल. तुम्हाला तुमच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील. तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी आहे, दुःख आहे, नैराश्य आहे ते दूर होण्यासाठी नक्कीच मदत होईल. असा अगदी छोटासा पण खूप प्रभावी असा हा उपाय आहे. नक्की करा. बघा, आपल्याला एकादशीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तर तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. अधिक महिन्यातली ही एकादशी आहे, जिला कमला एकादशी म्हणून ओळखली जाते. कमला एकादशी तर ह्या अधिक मासातल्या या अधिक महिन्यातल्या एकादशीचं व्रत जे कोणी करतील ते आपल्याला माहिती आहे की अधिक महिना हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि त्यासोबतच आलेली ही एकादशी आहे. तर एकादशीच्या दिवशीसुद्धा भगवान श्री हरी विष्णूंचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हा दिवस खूप मोठा आहे, शुभ असा आहे. त्यासाठी आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची कृपा व्हावी आपल्या कुटुंबावर, आपल्यावर. तर यासाठी हा अगदी छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळं आपल्याला धन, मोक्ष, आनंद आपल्या आयुष्यामध्ये मिळतो. तर या शुभ एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करू शकता तर तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला खूप महत्त्व असतं आणि त्यामुळे विशेषतः तुळशी संबंधित काही जर आपण उपाय केले ना, जर काही उपाय सेवा केले त्याचे फळ जे आहे त्याचा फायदा हा आपल्याला होत असतो. आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. या उपायामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये धन, सुख, आनंद, सौभाग्य जे आहे तर ते निर्माण होतं. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जिथे माता लक्ष्मी आहे तिथे भगवान विष्णू हे असतातच आणि जिथे भगवान श्री हरी विष्णू आहे तिथे माता लक्ष्मी ही असतेच. तर तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे, म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिय असं सुद्धा म्हणतात. तर तुळशीची रोज अगदी रोज आपल्या घरामध्ये पूजा झालीच पाहिजे. सकाळी तुम्ही तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, फुलं, त्यानंतर पाणी अर्पण करा. संध्याकाळी तुळशीसमोर तुम्ही तुपाचा दिवा लावा. हे करायला अजिबात विसरू नका. बघा, 5 मिनटं ह्या सेवेसाठी जास्तीत जास्त तुम्हाला 5ही मिनटं लागणार नाहीत. तर बघा, अगदी छोटीशी सेवा आहे, त्याचा फायदा मात्र खूप असा आहे. तर आपल्या घरामध्ये खूप काही बघा याने बदल जे आहेत ते होऊ शकतात. तर बघा, आपल्यावर तुळशी माता प्रसन्न व्हावी, भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी यांची आपल्या घरावर कृपा राहावी, प्रसन्न याने होत असतं. आपल्या घरावर संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत. आपल्याला आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि आपल्याला कोणीही मग आपल्या प्रगतीमध्ये अडवू शकत नाही. तर आता मी तुम्हाला सांगते की कमला एकादशीला आपल्याला काय काय उपाय करायचा आहे. बघा, जमतील ते तुम्ही करू शकता. खूप साधे सोपे असे उपाय आहे. सगळे केले तरी हरकत नाही. सगळ्यात पहिला म्हणजे बघा, घरामध्ये पैशांची तंगी असेल, पैशांची चणचण असेल, पैसा येतो पण तो काही केल्या टिकत नाही, म्हणजेच तो खर्च होतो, कर्ज खूप आहे, अशा ज्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील तर तुळशीचे बघा तुम्हाला काय करायचं आहे. तर एकादशीच्या आदल्याच दिवशी तुम्हाला तुळशीचं 1 ते 2 पानं तोडून स्वच्छ धुवून ठेवायचे आहे
आणि एकादशीच्या दिवशी ही पानं तुम्हाला किचनमधील कोणत्याही एखाद्या धान्याच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे. मग तुम्ही बघा, आपण वर्षभरात जे काही धान्य साठवतो, जसं की गहू आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, कुठल्याही धान्यामध्ये तुम्ही ही तुळशीचं पानं जे आहे ते ठेवू शकता. फक्त बघा, तुम्हाला ठेवायचं आहे, एवढंच करायचं आहे. यामुळे आपलं घर जे आहे तर ते नेहमी चांगल्या गोष्टींनी भरलेलं राहतं. घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आपल्या आयुष्यामध्ये कधीही त्या धनधान्याची कमतरता पडत नाही. तर असा हा एक छोटासा उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे तुमचा जर व्यवसाय आहे, उद्योग जर असेल किंवा छोटंसं शॉप जरी असेल, जर तुम्हाला तुमचं ते नीट चालत नसेल, नेहमी तुम्हाला तिथे तोटा होत असेल, तर बघा, काही जर अडचणी येत असतील, तर अशा अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला हा अगदी छोटासा उपाय करायचा आहे. तर अर्ध्या वाटीमध्ये स्वच्छ पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्यामध्ये 3 ते 4 तुम्हाला तुळशीचं पानं टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवा. बघा, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये, त्याचबरोबर तुळशीची पानंही तोडू नये. तुळशीला पाणी बघा, या दिवशी पाणीही घालू नये. म्हणूनच बघा, अर्ध्या वाटीमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 3 ते 4 तुळशीची पानं टाकायची आहे आणि त्यानंतर ही पाण्याची वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या बिझनेस किंवा व्यवसाय असेल किंवा शॉप असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे आणि ही वाटी तुम्हालाच बघा त्रयोदशीपर्यंत तसंच ठेवायचं आहे. आता हे बघा, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशी असते आणि त्यानंतर त्रयोदशी, म्हणजेच 3 दिवस तुम्हाला ही संपूर्ण पाणी तुमच्या शॉपमध्ये किंवा व्यवसाय असेल तिथे त्या ठिकाणी सगळ्या बाजूंना तुम्हाला हे पाणी थोडं थोडं नंतर शिंपडायचं आहे. त्यानंतर तुमच्या शॉपचं किंवा बिझनेस त्याची जी मेन चौकट आहे, तर म्हणजेच मुख्य दरवाजा जो आहे, एंट्रेस आहे आपण ज्याला म्हणतो, तिथे सुद्धा तुम्हाला हे शिंपडायचं आहे. तिथल्या तुम्हाला उंबरठा असेल त्या उंबरठ्यावरही थोडंसं शिंपडायचं आहे. सगळ्या कोपऱ्यांमध्ये शिंपडा. आणि समजा जर असं केल्यानंतर पण ते पाणी उरलं तर बघा, ते पाणी तुम्हाला एखाद्या झाडाला टाकायचं आहे, तुळशीला घालायचं नाही. हे मात्र लक्षात घ्या. हा उपाय केल्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जी काही नकारात्मकता आहे, जी बघा अलक्ष्मी असते, ती तिथून निघून जाते आणि काही नजरबाधा असेल, काही दोष असेल, तर तो देखील तिथून निघून जातो आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा व्हायला सुरुवात होते. उद्योग व्यवसाय तुमचा अगदी जोराने चालायला सुरुवात होईल. तर हा उपाय छोटासा आहे, परंतु फायदा तितकाच आहे. बघा, अधिक मासातील ही एकादशी आहे, त्यामुळे या दिवसाचा बघा फायदा करून घ्यायचा आहे. तर या दिवशी नक्कीच तुम्ही हे तुळशीचे उपाय करून तुमचा फायदा होईल. तर बघा, फायदा करून घेऊ शकता. यानंतर ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष आहे, आता बघा, ज्या घरामध्ये खूप समस्या येतात, सारख्या काही ना काही दुर्घटना घडतात किंवा काही प्रॉपर्टीचे काही वादविवाद असतील, कोर्ट कचेऱ्या चालू असतील, तसंच बघा, तर तुमच्या घरामध्ये देखील असे काही प्रॉब्लेम चालू असतील, तर तुम्हाला हनुमानांना एकादशीच्या दिवशी 2 तुळशीची पानं अर्पण करायची आहे. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करू शकता, हरकत नाही. यामुळे तुमच्या सर्व प्रकारचे मोठ्यातले मोठे वाद जे आहेत, तर ते, त्याचबरोबर कोर्ट कचेरीचे काही केस चालू असतील, तर ते सगळे मिटतील आणि त्याच्यातून काहीतरी चांगला नफा तुम्हाला होईल. तर हा उपाय हे तुम्ही करू शकता. त्याचबरोबर यानंतर घराला जर काही नजरदोष लागला असेल किंवा घरातील लोकांवर बघा काहीतरी करणीबाधा केलेली असेल, वाईट नजर घरातील लोकांना लागली असेल, असं तुम्हाला वाटत असेल, तर एकादशीच्या दिवशी तुम्हाला रात्री 7 काळी मिरी घ्यायची आहे. आणि जो बघा मसाल्याचा पदार्थ आहे, काळी मिरी ही प्रत्येकाच्या घरात असते, तर ही 7 काळी मिरी तुम्हाला घ्यायची आहे आणि यासोबतच तुम्हाला 7 तुळशीची पानं घ्यायची आहे आणि ते आपल्याला बघा तुम्हाला तुमच्या डाव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे डाव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत, म्हणजे बघा डोक्यापासून पायापर्यंत असं तुम्हाला उतरवायचं आहे. बघा, घरातील लोकांवरून पण हा उतारा करा. घराच्या मुख्य दरवाजासुद्धा तुम्ही उतारा करा. 7 वेळेस तुम्हाला हे उतरवायचं आहे. प्रत्येकासाठी तुम्ही सेपरेट घेऊ शकता. या काळी मिरी आणि प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतरू शकता.
तुमच्या घरावरूनही तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर हे 7 काळी मिरी आणि 7 तुळशीचे पानं जे आहे ते तुम्हाला एखाद्या झाडाच्या जवळ तुम्ही टाकू शकता, किंवा एखाद्या बघा जिथे कुणीही जात नाही अशी जी जागा आहे तिथेही तुम्ही टाकू शकता. यामुळे तुमच्या घरावर झालेली नजरबाधा असेल, काही करणी बाधा असेल तर ती देखील दूर होत असते. नकारात्मकता जेव्हा घरात बघा कमी होते तेव्हाच तुमच्या घरात सकारात्मक लहरी तुमच्या घरामध्ये वाहत असतात, आणि तेव्हाच घरातल्या लोकांची प्रगती होऊ लागते, घराची प्रगती होऊ लागते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. आता सगळ्यात प्रभावी आणि अगदी साधा सोपा उपाय बघा, अगदी कोणीही करेल असा हा साधा सोपा उपाय आहे. घरामध्ये सुख, शांती, धन सगळं काही अगदी भरभरून मिळेल. एकादशीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला तांब्यामध्ये 1 तांब्या बघा भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. तांब्याच्या तांब्यामध्ये अगदी स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये तुम्हाला 2 कच्चं दूध जे आहे, 2 चमचे कच्चं दूध टाकायचं आहे. आणि आता हे कच्चं दूध म्हणजे बघा तापवलेलं घ्यायचं नाही, कच्चं दूध जे आहे ते घ्यायचं. त्यानंतर थोडीशी चिमूटभर साखर देखील त्यामध्ये टाकायची आहे. आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. शक्यतो जमल्यास तुम्ही सकाळीच हे करा, कारण तुळशीला आपण पाणी कधी पण दुपारी वगैरे किंवा रात्री अर्पण करत नाही, आणि ते योग्यही नाही. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त 12च्या आत सकाळीच तुम्ही हे करू शकता. बघा, काहीच हरकत नाही. पाणी अर्पण करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. बघा, तुम्हाला फक्त पाणी अर्पण करायचं नाही आहे, कच्चं दूध जे आहे तर ते दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करायचा, तुळशीला प्रदक्षिणा देखील घालायची. मग तुम्ही 5 घाला, 11, 21, 51 शक्य असतील तेवढा तुम्ही तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना जागा नसेल तर बघा स्वतःभोवती प्रदक्षिणा घातली तरीही चालते. ठीक आहे. संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीची जेवढी सेवा कराल त्याचा फायदा होत असतो. तुम्ही करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर एकादशी ही सर्वात मोठी एकादशी आहे, आणि ही अधिक महिन्यातील एकादशी आहे. त्याचं महत्त्व, त्याचा फायदा देखील अधिक आहे. तर आयुष्यामध्ये आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्याचं परिणाम खूप चांगले असतात. खूप शुभ फळ या गोष्टी आपल्याला देऊन जातात. म्हणून नक्कीच करून बघा. भगवान विष्णू आपल्यावर या छोटे उपाय ते तुळशीचे बघा जे काही तुम्ही कराल त्याने प्रसन्न होणार आहे, आणि तुमच्या आयुष्यातील संकट, दुःख सगळं काही दूर होणार आहे. तर हे उपाय तुम्ही यातील कुठलाही करू शकता. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.